नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज एका ठिकाणी लग्नाला जायचं आहे. लग्न जवळच असल्यामुळे रात्रीच भाऊ कल्याणवरनं आलेला आहे आणि आता मी मस्त सगळेजण रेडी झालेलो आहे. कविता पण येणार होती, पण मग तिला शाळेत पोरांचे पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळे तिला यायला जमणार नाही. मग आम्ही 5-6 जण चाललेलो आहे आणि सगळी तयारी वगैरे झाली. तर पप्पांनी कन्यादानाला मिक्सर वगैरे घेतलेलं आहे आणि सगळं पॅकिंग वगैरे केली आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर मुलांना बाहेर न्यायचं म्हटलं तर खूप आनंद होतो. तर बघा अवनीशला किती आनंद झालेला आहे. तर भावाला रविवार सोडून सुट्टीच मिळत नाही, पण त्यांनी आजची सुट्टी घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे त्याला कुठं जाता येत पण नाही. मग त्याला म्हटलं 1-2 दिवस सुट्ट्या घेऊन ये, कारण बघू आता तू म्हणत होता माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी जायचं आहे गावाला, कारण त्यांचं घराचं बांधकाम त्यांनी बघितलेलं नाही. मग तो म्हणे आपण उद्या जाऊया. तर त्याला म्हटले बघ मग आजचा प्लॅन कर, उद्या घरूनच ऑनलाईन काम कर, मग आपण जाऊया उद्या गावाला. बघू आता तो संध्याकाळी काय म्हणतो. तर मस्त आता रेडी झालेलो आहे आणि आता चाललेलो आहे. येताना आम्ही तिघंच येणार आहे, कारण आईला आणि पप्पाला उद्या गावाला दाव्याला जायचं आहे. तर तिथं जवळपासच आहे आमचं गाव. तर मग त्यांना म्हटलं की मी स्वेटर वगैरे घेतले का, कारण गावाला खूप थंडी असते. तर ते तसेच जाणार आहे मुक्कामी आणि आम्ही तिघंजण मग बसने येऊ. तर लॉन्सला आल्यानंतर बघितलं इथं लग्नाचं वराड पण आलेलं नव्हतं आणि दाजी पण आलेले होते सिन्नरवरनं. तर ते म्हणे चला मग आपण चहा तरी पिऊन येऊ, अजून भरपूर वेळ आहे लग्नाला. तर आता आम्ही चाललेलो आहे तिघंजण चहा प्यायला. 12 वाजले तरी भरपूर थंडी होती, कारण नाशिकला इतकी थंडी वाढलेली आहे. तशी भरपूरच ठिकाणी वाढलेली आहे, कारण यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे थंडी भरपूर वाढलेली आहे. 12-1 वाजतासुद्धा इतकी थंडी वाजत होती. तर मग म्हटले चला मस्त गरम गरम चहा पिऊया. मग आम्ही इथं बघितलं अमृततुल्य काही नव्हतं, मग एका हॉटेलमध्ये आलो. मस्त तिथे चहा घेतला आम्ही आणि चहा पिल्यानंतर मग परत लॉन्सला गेलो. तर आता वराड आलेलं होतं. तर मग पप्पा ते म्हणे तुम्ही लवकर लग्न वगैरे लागलं का जेवण करा आणि लवकर जा, कारण भावाला पण कल्याणला जायचं होतं, कारण तो 1 दिवसाची सुट्टी घेऊन आलेला होता. लग्न लागल्यानंतर पप्पा ते म्हणे तुम्ही लवकर जेवून घ्या, कारण ते आम्हाला बसने बसून देणार होते, कारण आम्हाला पण जायला उशीर होईल. पप्पा म्हणे तुम्ही पटकन जेवण करून घ्या. मग मस्त आम्ही जेवण करायला बसलो. छान जेवण वगैरे केले, मस्त फोटोशूट वगैरे केले. तर आईला मी बोलवलं. आईला म्हटले हा अवनी जेवण करून देत नाही, तू त्याला थोडा वेळ सांभाळ, कारण मुलांना जर लग्नात आणलं तर मुलं शांतच बसत नाही. तरी 2 घरीच होते, ते काय आलेच नाही. ते असते तर आम्हाला दिवसभर इकडं पळ तिकडं पळ असंच करायला लागलं असतं. मग आई आली, आईने थोडं वेळ त्याला सांभाळलं. मग आम्ही जेवण केलं आणि त्याला पण जेवण भरवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही पण आता जेवून घ्या, म्हणजे मग तुम्ही आम्हाला बसून दिलं तर मग तुम्ही पण निवांत राहाल. तर आता आईनंतरला म्हटलं तुम्ही जेवण करा. तोपर्यंत आम्ही अवनीशला गार्डनमध्ये खेळत होतो आणि तो गार्डनमध्ये खेळत होता तोपर्यंत आम्ही दोघीजणी मस्त गप्पा मारत होतो आणि एक साईडला आई ते पण जेवायला बसलेले होते, कारण आता आम्हाला जायचं होतं. 3-3:30 वाजलेले आहे आणि दाजी पण गेले सिन्नरला. तर पप्पा म्हणे आता मग मी पण तुम्हाला बसून देतो, मग तुम्ही बसने घरी जा. तर पप्पा त्यांचे जेवण झाले. तर पप्पा म्हणे चला मी तुम्हाला बसून देतो. तर मी पप्पाला विचारलं इथं गाडी थांबतात का, कारण हायवे नाही तर सिटी बस वगैरे थांबता का नाही. तर पप्पा म्हणते नाही हा फाटाच आहे, गोंदा फाटा, तर इथं बस थांबतात. मग आम्ही तिथं गेल्यानंतर लगेच बस आली. नाशिकचीच बस होती. मग पातळी फाट्यापर्यंत आम्ही गेलो. तिथनं रिक्षात जाणार आहे
तर बसने किंवा रिक्षाने आपण चाललो किंवा गाडीत मुलांना खूप आनंद होतो. तर अवनीशला पण खूप आनंद होता, कारण रोज सकाळी शाळेत जायचं, घरी यायचं, शाळेत जायचं. तसं मुलांना बाहेर फिरायलाच मिळत नाही. त्याच्यामुळे मुलांना गाडीमध्ये बसलं का खूप छान वाटतं. आणि त्याला बसमध्ये बसल्यावर खूप छान वाटत होतं. तर जे सारखे त्याला आवाज येते तिथे पण त्याचं एकटक लक्ष बाहेरच होतं, कारण बाहेर गाड्या येता जाता त्याला खूप मजा वाटत होती. आणि रोज शाळेत जातं, त्याच्यामुळं मुलांना कुठं जायला यायला जमतच नाही. तर आता घरी आलेलो आहे आणि खूप थकलो. म्हटलं मस्त आता गरम गरम चहा पिऊया. तर घरी आल्यानंतर बघितलं कविता आणि मुलं झोपलेली होती. तर म्हटलं तरीच असं वाटलं खूप शांत आहे. नाही तर लग्नात असतं तर इकडं पळ तिकडं पळ, एका ठिकाणी शांत बसतच नाही. तर मी विरूला खूप आवाज देत होते, तो काही उठतच नव्हता. आणि उठल्यानंतर पोरांचं बघ कशी मस्ती चालू आहे. तर त्यांना मी गेल्यावर आत्या भिंग भिंग कर, आत्या भिंग भिंग कर सारखे त्याच्यासारखं चालूच असतं. दोघांना मस्त चक्कर मारत होते मी. बघा किती मजा येते त्याला खेळायला. तर आता घरी निघालेले आहे, संध्याकाळ झालेली आहे. आणि अण्णांना आधीच फोन करून दिला होता का तुम्ही कामावरनं घरी जाताना मला फोन करा, मग मी तिथं रस्त्यावर येते, कारण त्यांचे 6 वाजता सुट्टी होते जॉबवरनं. मग त्यांनी आल्या मला फोन केला आणि मी आले. आता मी चाललेली आहे घरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.